राहुल गांधींनी मतदार याद्यांमधील खोटी आणि बनावट नावं समोर आणल्याचा दावा केलाय आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता अशी नावं शोधण्यास सुरुवात झाली आहे। राज ठाकरेंनी सुद्धा मनसे कार्यकर्ते यांना याद्यांचं परीक्षण करत असल्याचं म्हटलंय। तर पैठण शहरात 2600हून अधिक दुबार मतदार सापडलेत। पाहूयात। मतदार याद्यांच्या पुनर्तपासणीची मागणी झाल्यानंतर रोज कुठे ना कुठे बनावट नावं आणि दुबार नावं समोर येत आहेत। पैठण शहरात 35,722 मतदारांपैकी 2,698 नावं दोनदा असल्याची तक्रारी माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसेंनी केला। पैठण शहरामध्ये एकूण बूथ 36 आहे। तर माझं म्हणणं आहे की ते या पैठण शहरामध्ये दुबार जी नाव आहे ती मी पडताळणी केल्यानंतर ती पैठण शहरामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये आहे। ती 2,698 आहे। त्यांनी सांगितले की 2698 त्यांच्या निवेदनामध्ये 2698 दिलेलं आहे। त्यापैकी त्यांनी आमच्याकडे 330 लोकांची दुबार यादीमध्ये नाव आहेत असं त्यांनी दिलेले पुराव्यानिशी 330 लोकांचं आम्ही BLO कडून फील्ड व्हेरिफिकेशन केलेलं आहे। फील्ड व्हेरिफिकेशनच्या नंतर मग त्यांचा रिपोर्ट आल्याच्या नंतर आम्ही त्यांना प्रत्येक मतदारांना आम्ही नोटीस पाठवून सुनावणी घेऊन एका ठिकाणी कुठे ठेवायचं आहे त्यानुसार आम्ही त्यांची सुनावणी निर्णय घेण्यात येईल। या मतदार यादीमध्ये स्पष्टपणे दिसतंय की वर्षा मापारी, अक्षय मोरे, सुनीता वीर, मनीषा शिंदे, अनिता शिंदे, आशा आंबिलवादे अशी नावं दोनदा आहेत आणि गावाची नावं वेगवेगळी आहेत। मतदार याद्यांची पुनर्तपासणी करण्याची मागणी मनसेनेही राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आता बोलायला लागले। मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात। मतदार यादीमध्ये दुबार नावं, मतदार यादीमध्ये चुकीची नावं ही काढण्याची प्रोसिजर असते, पण काही लोकांना मतदार यादीच माहिती नाही हो। जे कधी स्वतः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला समोर गेले नाही त्यांना मतदार यादी काय कळणार आहे। मतदार यादीमध्ये जर दुबार नावं असतील, जर मृत नावं असतील, जर अजून काही नावं असतील तर ती तक्रार करून काढण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाने सर्वसामान्य मतदाराला दिलेले आहेत। पण ज्यांनी कधी स्वतः निवडणुकाच लढवल्या नाहीत ते आता मतदार यादीवर बोलायला लागलेले आहेत, हे आमचं दुर्दैव आहे। जर मग मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याचं जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात? गेल्या 25 वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मी स्वतः 2012 साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे। हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली। आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे तर त्यालाही हे विरोध करतात। हे अतिशय चुकीचं आहे। त्याला काय विरोध करता? ते रिव्हिजन झालं तरच याद्या योग्य होतील। बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि तिथे मतदार याद्यांचं पुनर्परीक्षण सुरू आहे। मात्र हे पुनर्परीक्षण चुकीच्या पद्धतीनं सुरू असून 65 लाख मतदारांची नावं कट केल्याचा आरोप विरोधकांचा आहे। काही जिवंत मतदारांनाही निवडणूक आयोगानं मतदार यादीत मृत घोषित केलं। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आणि ज्यांना मृत दाखवण्यात आलं ते सुप्रीम कोर्टात मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून हजर राहिले। त्याच मतदारांशी राहुल गांधींनी संवादही साधला। वो सुप्रीम कोर्ट में था ना, दिल्ली दिखाई थोड़ी नहीं रात में आए हैं, सुबह से सुप्रीम कोर्ट में है। थोड़ा देख के जाओ ना। दिल्ली आए तो दिल्ली पहले आए हो, थोड़ा दिखाओ ना दिल्ली। सर लोग आशा से आया है इसीलिए कि सर के पास जाएंगे तो आश्वस्त हो जाएंगे कि कम से कम हमारा लोग जो कटे हैं उसको सब न्याय हो जाएगा। याआधी मतांच्या चोरीचा आरोप करत खोटे मतदार यादीमध्ये टाकल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आणि आता बिहारमध्ये 17 तारखेपासून राहुल गांधी वोट अधिकार यात्रा काढणार आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधी भारत जोडो यात्रेप्रमाणे पदयात्रा काढून वातावरण निर्मिती करणार आहेत। 16 दिवस 1300 किलोमीटर चालून राहुल गांधी वोट अधिकार यात्रेच्या माध्यमातून बिहारमध्ये वातावरण निर्मिती करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव